हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे तारल्याचं सुकं. तर त्यासाठी आपण करायला घेऊया. हे बघा, मी ओली मिरची जी आहे 9 ते 10 ती मी आणि धने हे मी भिजवून ठेवले 10 मिनटासाठी. 9 ते 10 ओली मिरची आणि धने घ्यायचे. धने थोडेसे घ्यायचे आणि मग त्यानंतर हे मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं. ते एक हिरवी मिरची, त्याचे 2 तुकडे, त्यात काळी मिरी, त्यात काळी मिरी घालायची आणि घालायचं हळद घातलंय. थोडंसं खोबरं घातलंय. आता हे पण वाटायचं. हे बघा वाटून कसं झालंय. 10-15 मिनिटं भिजून ठेवले. त्रिफळा घालायची. हे त्रिफळा त्याचे असे बिया काढायचे. बिया काढले तर असे होतात बघा सोडून. बिया काढून घालायचे. त्रिफळाचे बिया काढायची. हे बघा, ते वाटलेला मसाला ह्या तारल्यामध्ये मिक्स करायचं. हे बघा, तोप असा गॅसवर ठेवायचा. मंद गॅस बारीक करून ठेवायचा. 3 चमचे तेल. हे बघा, टोप चांगलं तापलंय. ह्यात घालायचं मीठ चवीनुसार. 2 लसूण त्याची सालं सोडून ती घालायची डायरेक्ट. हे तारलं घालायची. हे बघा घातले. आता त्याचं सगळं उरलेलं वाटणमध्ये राहिलेलं सगळं पाणी घालून सगळं धुवायचं. बघा असं करायचंय, असं हलवायचंय. कोकम टाकू. आता ते राहिलेलं पाणी ते घातलंय आत. ते बघा, फ्लेम फास्ट करायची. 7 कोकम घातले धुवून. हे बघा असंच करायचं. मंद आचेवर हे शिजवते पाणी घालून. वरती कसं झालं, वाफ येतो, चांगला वास येतोय. तर अशा प्रकारे तारल्याचं सुकं रेडी झालंय. एकदम मस्त आणि घमघमाट वास येतोय. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. असं नवीन रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.